नमस्कार, मी स्मितास फॅशन डिझाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे सांगणार आहे. तर ब्लाऊजवरून आपण ब्लाऊज मापे घेताना नेहमी ब्लाऊज उलटे करून घ्यायचे आहे. सरळ ब्लाऊजवरून मापे घ्यायची नाहीत, ब्लाऊज उलटे करून घ्यायचे. आणि ब्लाऊजची मापे घेताना आपण नेहमी पाठीमागच्या भागावरून मापे घ्यायची, पुढच्या भागावरून घ्यायची नाहीत. पुढचा भाग फुगीर असल्यामुळे मापं आपली कमी जास्त होऊ शकतात. तर आपण ब्लाऊज उलटे करून अगदी व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि आपण ब्लाऊजची मापे घ्यायची. तर सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची उंची पाहूया. उंची घेताना ब्लाऊज व्यवस्थित लांबवून घ्यायची. उंची इथे आहे 14 इंच. आता ब्लाऊजची घडी म्हणजे छाती बघून घेऊया, फिटिंगसहित बघायची. इथे ब्लाऊजची छातीची रुंदी आहे 24 इंच. मागचा गळा आहे 9 इंच. तिथूनच पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे 5.5 इंच. आणि त्याच बाजूने घ्यायचा इकडे मुंडा बघताना अगदी व्यवस्थित बघायचा आहे. मुंडा आहे 6 इंच. आता आपण ब्लाऊजचे शोल्डर पाहूया. तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि बघायचं आहे. तर इथं शोल्डर आहे 11.5 इंच. आणि ब्लाऊजची बाही बघताना आपण एकदम व्यवस्थित बाही ठेवून घ्यायची मग बघायची. तर बाहीची उंची आहे 10 इंच. रेग्युलरमध्ये सगळ्या बाहींची उंची 10 असते. ज्या उंच बायका आहेत त्यांची थोडीशी जास्त असते. तर ब्लाऊजची फिटिंग आहे 5.25 इंच. आणि छातीची फिटिंग बघताना पुढच्या बाजून घ्यायची. हुक्कापासून ते फिटिंगच्या पहिल्या लाईनपर्यंत लांबून ब्लाऊज घ्यायचे आहे. ते छाती फिटिंग आहे 11 इंच. आणि ब्लाऊजची कमर फिटिंग बघण्यासाठी ते हुकपट्टीपासून ते आयपट्टीपर्यंत पूर्ण भाग मोजून घ्यायचा आहे. ते आपले कमर फिटिंग असणार आहे. तर इथे कमर फिटिंग आहे 34 इंच. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची मापे घ्या. आणि तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि मी तुम्हाला अगदी परफेक्ट ब्लाऊज कसे शिकवायचे हे सांगत जाईन. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.